आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतोय। या उपक्रमाअंतर्गत वारीमध्ये वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण वेळापूरमध्ये आहोत। वेळापूरमध्ये सध्या अनेक वारकरी जमा होत आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी येते आहे। आळंदीपासून या ठिकाणापर्यंत अनेक ठिकाणं बदलली, परंतु आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम जो आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून राबवण्यात येतोय, तो उपक्रम मात्र वेळोवेळी मजल दर मजल इथल्या वारकऱ्यांना तशाच पद्धतीच्या सेवा देण्याचं काम करतोय। आपण वेळापूरमध्ये बघू शकतो, हा आरोग्य कक्ष या ठिकाणी आहे, जो कक्ष इथल्या वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेतोय, वारकऱ्यांच्या समस्या जाणून घेतोय, त्या लिहितोय आणि त्या माध्यमातून त्यांना योग्य त्या सोयी सुविधा देण्याचं काम या ठिकाणी करतोय, सेवा पुरवण्याचं काम या ठिकाणी करतोय। काही डॉक्टर या ठिकाणी आहेत, जे डॉक्टर आरोग्याच्या संदर्भानं जागृती पाळत त्या लोकांच्या, त्या वारकऱ्यांच्या समस्या लक्षात घेतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेतात, त्यांच्या तक्रारी जाणून घेतात आणि तशा पद्धतीचा औषध उपचार त्यांना देत असतात। या ठिकाणी आरोग्य तपासणी होते, मोफत उपचार केले जातात, प्रथम उपचार केले जातात, त्या संदर्भातल्या काही सेवा सुद्धा त्यांना दिल्या जातात किंवा काही आपत्कालीन सेवा असतील त्या सेवा सुद्धा त्यांना दिल्या जातात। असंच हे सगळं काम जे आहे ते नेमकं काय आहे हे मनीषा काळे यांच्याकडून आपण जाणून घेतोय। मॅडम, काय सांगाल, कशा पद्धतीनं वारकऱ्यांना या ठिकाणी सेवा दिल्या जातात? आरोग्य सेवा ही वारी सुरू झाल्यापासून, म्हणजे आम्ही नोकरीला लागल्यापासून साधारण मी 2009 सालापासून या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या माध्यमामध्ये काम करत आहे। तरी पण आम्ही या ठिकाणी 12 तारखेच्या पालखी, माऊलींची पालखी यायच्या आदल्या दिवशीपासून आमचा आदल्या दिवशी सकाळीपासून बूथ लावलेला असतो। त्या दिवशी सकाळीपासून आम्ही अल्टरनेट ड्युटीप्रमाणे ड्युट्या करत असतो। प्रत्येक वारकऱ्यांना आम्ही जे हवे ते देत असतो आणि प्रत्येक वारकऱ्यांना ड्रेसिंग, परत इमर्जन्सीमध्ये त्यांचा BP चेक करणे, त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये रेफर करून देणे, या सर्व गोष्टी आम्ही अगदी तात्काळ कटाक्षाने करत असतो। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, वेळापूर।